श्री स्वामी समर्थ. आणि त्यात आहे आज गणपती बाप्पाची संकष्टी. तर गणपती संकष्टीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या हातात जर आनंदाने भरलेली ओंजळ असतानाच ती सांडायच्या आत इतरांना त्यातले देता आले पाहिजे. आपल्यामुळे इतरांना त्याचा आनंद मिळेल, शिकायला मिळेल किंवा बघण्याचा आनंद मिळेल. कारण तुम्ही आनंदात असला ना तर तुम्हाला सगळं आनंदी जग दिसतं, सगळी दुनिया. आणि ती तेवढी दृष्टी पण पाहिजे आनंदी बघण्याची, कारण आपल्यालाच आपण पॉझिटिव्ह करत राहिलं पाहिजे. तुम्हाला सुंदर दिसतं, पण आपल्यामुळे इतरांना हे आनंद झाला तर आयुष्य सार्थकी लागतं. तर त्याच पद्धतीनं मला इथं दाखवायचं होतं की हे माझं दृष्टीसुख. आमचा हा मित्र कावळा रोज येतो आणि त्याला ती सवय लावून घेतली मलाही आणि त्यालाही लागली. बघा, सवय लागायला किती, मग ती चांगली असो किंवा वाईट, पण ती सवय लागायला कितीसं लागतं. कंटिन्यू त्याला मी थोडं काहीतरी खाऊ ठेवते आणि तो येत राहतो. आणि इथं तुम्हाला दाखवायचं होतं मला पिठल्यात तुमच्या गुठळ्या होतात का? तर त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर पिठल्यासाठी जिरे, मोहरी, कांदा इथं मी थोड्याशाच तेलात भाजत घातला होता. तुम्हाला भरपूर तेल वापरायचं असलं तर अजून चांगलं होतं पिठलं. मी आज ह्या वेळेला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मला थोडंसंच करायचं होतं. त्यासाठी इथं कांदा, मिरचीचा ठेचा, हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे याचा ठेचा घातला होता. आणि ते जरा कमी तेल असल्यामुळं मग भरपूर वेळ परतून भाजून घेतलं. आधी ह्याच्या पूर्ण एकजीव करून घेतला आणि मग मला थोडंसंच पिठलं करायचं होतं. कधी पिठलं करायच्या वेळेला आपल्याला अंदाज घावत नाही. मग अशा वेळेला काय करायचं तर हातानं पीठ न टाकता एका चमच्यानं टाकायचं. म्हणजे साधारण एक माणूस खाणार असला किंवा 2 माणसं खाणार असली तर 2 माणसांसाठी 2 चमचे, 1 चमचा असं टाकत राहायचं. म्हणजे थोडीशी सगळ्यांच्याच घरात प्रत्येकजण भरपूर भाज्या सुक्या खातात असं काही नाही. किंवा तोंडी लावायला, किंवा तुम्हाला वडी करायची असली ना पिठल्याची, म्हणजे बेसनची वडी करायची असली कोरडी, तर तुम्ही ह्या अशा पद्धतीनं जसं अंदाजानं पाणी घालून त्यासाठी काय करायचं, गुठळ्या होऊ नये ह्यासाठी ही एक आयडिया आहे की तेलात सगळं भाजून घ्यायचं आणि त्याच्यातच मग नंतर पीठ पण टाकायचं. ते एकजीव होईपर्यंत थोडंसं तेलकट झालं पाहिजे पीठ. असं झालं ना की मग त्याच्यानंतर मग पूर्ण एकजीव हे करून घ्यायचं. म्हणजे हे जरा सोपं जातं. मी तर प्रत्येक वेळी हे असाच उपाय करते, कारण मला पण टेन्शन यायचं पिठल्यात कारण काही जण काय करतात, कांदा मिरची टाकली की वरून पाणी वतात आणि पाण्याला उकळी आली की मग ते गरम पिठात टाकल्यामुळं पिठाच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. मग तेव्हापासून मी असंच ट्राय करते. हे पिठलं करायचं असलं किंवा बेसनची वडी करायची असली ना ओलं खोबरं टाकून, तर त्याच्यासाठी. आणि मग अंदाजानं त्याच्यावर मीठ टाकून घ्यायचं. आणि मग जसं आपल्याला समजा पातळ करायचं असलं तर मग जास्त पाणी ओतायचं, आणि मिडियम करायचं असलं तर मग आपल्या अंदाजानं थोडंसं रबरबीत करायचं असलं तर कमी पाणी ओतायचं. आणि इथं मला करायचं होतं पूर्ण सुक्कं कोरडं पिठलं, फक्त जेवताना तोंडी लावून खाण्यासाठी. तर त्याच्यासाठी मी कोरडं आणि पाणी ओतून झालं की नंतर मग एक जीव हलवत राहायचं. तर तुम्हाला इथं दिसतच असेल की कसं पिठल्याची एकही गुठळी न होता ते एक जीव पीठ होते. आणि सगळ्या गुठळ्या मग गुठळ्या होतच नाहीत असं तेलात भाजून घेतल्यावर. आणि आपल्याला वडी थापायची असली तरी पण हे एक जीव शिजलं जातं. त्यासाठी ही आयडिया नक्की वापरून बघा. आणि कधीतरी माझा व्हिडिओ बघून म्हणजे तुम्ही कधी असा ट्राय केला का ह्याच्यावर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. नक्की शेअर करा. आणि ह्या माझ्या पद्धतीनं पिठलं न गुठळी करता येते का तेही करून बघा. नक्कीच तुम्हाला सोपं जाईल. म्हणजे एखादी नवकी शिकणारी असली ना तर तिच्यासाठी हा पर्याय कधी कारण आत्तापर्यंत ह्या वेळात आपण फक्त अनुभव घेण्यासाठी हे करून बघूया ते करून बघूया असं झालेलं असतं. आणि इथं दिसतंयच तुम्हाला एकही गुठळी न होता. आणि आता काहीजण काय करतात, आणि पिठलं केलं तर भरपूर कोथिंबीर घालायची, मग त्याचा वास जरा खमंग येतो. तर नक्की ट्राय करा. धन्यवाद.